अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व गोड आणि प्रेमळ प्रेक्षकांचे आपल्या श्री दत्तछाया या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, उद्या आहे चैत्र पौर्णिमा. भारतीय संस्कृतीत आणि आपल्या हिंदू धर्मात चैत्र पौर्णिमेला खूप मोठं महत्त्व आहे. याच दिवशी आपण हनुमान जयंतीसुद्धा साजरी करतो. पण या पौर्णिमेचं अजून एक खास महत्त्व म्हणजे अनेक घरांमध्ये याच काळात कुळाचार केला जातो. कुळदेवीचा मानपान केला जातो. आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनात प्रश्न असेल की ताई, आमच्याकडे चैत्र महिन्यात कुळाचार करण्याची पद्धत नाहीये, मग आम्ही काय करावं? किंवा आम्हाला काही मोठं करणं शक्य नाहीये, मग देवीची कृपा कशी मिळवायची? तर काळजी करू नका. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तरीही फक्त एक छोटासा उपाय करून तुम्ही तुमच्या कुळदेवीला प्रसन्न करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही मुद्दा चुकला तर सेवेचं फळ मिळायला अडचण येते. मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वात आधी आपण तारखेबद्दल बोलूया. उद्या म्हणजेच 1 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी चैत्र पौर्णिमा आहे. सकाळी 7:10 पौर्णिमा सुरू होत आहे. बऱ्याचदा तारखांचा घोळ येतो, पण लक्षात ठेवा की आपल्याला सत्यनारायण पूजा आणि देवीची सेवा उद्याच करायची आहे. तुमच्या घरात दर पौर्णिमेला सत्यनारायण करण्याची पद्धत असेल तर उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे. चुकूनही हा मुहूर्त तुम्ही सोडू नका. आता मुख्य विषयाकडे वळूया. अनेक घरांमध्ये फक्त शारदीय नवरात्रीत कुळाचार होतो. मग चैत्र पौर्णिमेला काय करायचं? तर मंडळी, आपल्या कुळदेवीची सेवा करण्यासाठी कोणत्या खास मुहूर्ताची किंवा पद्धतीची वाट बघण्याची गरज नसते. ती आपली आई आहे. जर तुमच्याकडे पुरणाचे नैवेद्य किंवा मोठ्या आरत्या करण्याची पद्धत नसेल तरी चालेल. तुम्ही उद्या आपल्या कुलदेवतेची ओटी भरू शकता. एखाद्या शवासनीला किंवा कुमारिकेला म्हणजेच लहान मुलीला घरी बोलवा. त्यांना प्रेमाने चहा, दूध किंवा फळं द्या. त्यांचा मानपान करा. त्यांना कुळदेवीची स्वरूप मानून त्यांची ओटी भरा. त्यामुळे तुमच्या घरावर कुळदेवीची अखंड सावली राहते. जर कोणी घरी येण्यासारखं नसेल तर शेजारच्या एखाद्या माऊलीला बोलवून हा मान केला तरी चालतो. शेवटी भाव महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही एक छोट्या लहान मुलीला बोलवून तिची सुद्धा पूजा करू शकतात किंवा एखाद्या सवाष्णीला बोलवून तिची ओटी सुद्धा तुम्ही भरू शकता. मैत्रिणींनो, पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे तर मी ते सांगते. तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराचा उंबरा स्वच्छ पुसून घ्यावा. तिथे हळदीचे लेपन करावे. उंबरा हा आपल्या घराचं संरक्षण कवच असतो आणि लक्ष्मीचं प्रवेशद्वार असतो. त्यावर हळदीने स्वस्तिक काढा आणि कुळदेवीचे स्मरण करा. यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि सुख समृद्धी घरात प्रवेश करते. आता मी तुम्हाला तो खास उपाय सांगते जो कोणालाही करणं शक्य आहे. ज्यांना काहीच सेवा जमत नाही त्यांनी उद्या कुळदेवीला लवंगाची माळ अर्पण करायची आहे. ही लवंगाची माळ कशी करायची आहे, ही सेवा कशी करायची आहे जाणून घेऊया. सर्वात प्रथम 11 लवंगा घ्या. लक्षात ठेवा, लवंग अख्खी असावी, त्याचे वरचे फूल तुटलेले नसावे. अशा तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. एक पांढरा किंवा लाल धागा घ्या. प्रत्येक लवंग त्या धाग्यात गुंफून एक छोटी माळ तयार करा. 11 लवंगाची तुम्हाला त्या दोऱ्यामध्ये, त्या धाग्यामध्ये गुंफून एक छोटासा हार करायचा आहे. तुमच्या कुळदेवीचा फोटो, टाक किंवा मूर्ती असेल तर तिला ही माळ अर्पण करा. अर्पण करताना तुम्हाला एक मंत्र जप करायचा आहे. तो मी तुम्हाला सांगते. मंत्र जप असा आहे: ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या नवार्ण मंत्राचा जप करा. जर तुम्हाला माळ करणं शक्य नसेल तर देवीसमोर कापूर पेटवून त्यावर 2 लवंगा जाळा.
त्याचा धूर घरभर दाखवा. या एका छोट्या उपायाने घरातील कटकटी, आजारपण आणि पैशांच्या अडचणी दूर व्हायला मदत होते. कारण लवंग ही देवीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे माळ करणं हे सुद्धा काही कठीण नाही. 11 लवंगांची माळ करून तुम्ही मूर्तीला, फोटोला ती अर्पण करू शकता आणि जो नवार्ण मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. नसेल जमत तर देवीसमोर कापूर पेटवून त्यावर 2 लवंगा जाळा आणि त्याचा धूर घरभर पसरा. हा तर खूपच सोपा उपाय आहे. हा सुद्धा तुम्ही करू शकता. त्यानंतर उद्याच्या दिवशी घरात श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हाला वेळ असेल तर पूर्ण ग्रंथ वाचा, नसेल तर किमान सिद्धकुंजिका स्तोत्र किंवा महालक्ष्मी अष्टकम तरी नक्की म्हणा. मुलांच्या हातूनही एखादा मंत्र म्हणून घ्या. त्यामुळे घरातील वातावरण पवित्र आणि प्रसन्न राहते. शेवटी एकच सांगेन, कुळदेवी म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारी माऊली. संसारात कितीही संकट आली तरी जो आपल्या कुळदेवीला धरून ठेवतो त्याचे कसही वाकडे होत नाहीत. त्याचे केसही वाकडे होत नाही. जशी आपली जन्मदात्री आई आपल्यावर प्रेम करते, तशीच ही जगदंबा सुद्धा आपल्या लेकरांसाठी धावून येते. फक्त श्रद्धेने तिला हाक मारा. उद्याची ही चैत्र पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो. हीच आई रेणुकाईची किंवा तुमच्या कुळदेवीची म्हणजे तुळजाभवानी असो, रेणुका असो, अजून कुठली देवी असो, या सर्वांच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, हा छोटासा उपाय तुम्ही उद्या नक्की करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कुळदेवीचे नाव काय आहे हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बघूया कोणाकोणाच्या कुळदेवी एकच आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या श्री दत्त छाया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.